हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल इनसेपरेबल जर्नी. वेलकम बॅक मित्रांनो. सो आज आपण काय करणार आहे? आज आहे खूप स्पेशल व्लॉग. आणि स्पेशल आता तू स्पेशल म्हटलं, मी नाही म्हटलं कारण की स्पेशल. हा आहे स्पेशल व्लॉग. हा आणि हा जो व्लॉग असणार आहे ना, हा तुम्हाला इतका आवडणार आहे कारण की या व्लॉग मध्ये आम्ही करणार आहे आमच्या घराचं मेक ओव्हर. येस, आम्ही खूप जास्ती प्रोडक्ट्स ऑर्डर केलेले आहेत, खूप सारे. ॲक्च्युली आम्हाला खूप दिवसापासून आमच्या घरी थोडंसं आम्ही तेच बघून बोर झालो होतो, तर आम्हाला काहीतरी असं चेंज करायचं होतं. आणि आम्ही आता आजकाल फिरायला पण जाऊ शकत नाही आहे, इकडे तिकडे कॅफे वगैरे थोडं कमी झालं आमचं. म्हटलं की कॅफेवाले जे आपण आहे ऑस्थेटिकपणा ते आपण घरात आणू. आता आम्ही तुम्हाला आमचं किचन दाखवू थोड्या वेळात. तुम्ही बघाल सगळं इकडे तिकडे पडलं आहे आणि तिथे जर कोणी येईल ना तर असं वाटेलच नाही की हे कोणाचं म्हणजे आमचं घर आहे. बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या होत्या पण त्या राहिल्या, पण आम्ही यावेळेस विचार केला की नाही, बिलकुल नाही. आता जे वाटत आहे खर्च चेतन इतकं खर्च केलेला आहे. ठीक आहे, पण आपल्या घरीच ते आपलं घर सुंदर दिसत आहे ना, म्हणून काही प्रॉब्लेम नाही. फक्त आपल्या घरासाठी. तुम्हाला माहिती आहे की आमची आता सध्या जी आहे यूट्यूबवर ती आमची ट्रॅव्हलिंग सिरीज चालू आहे. हा व्लॉग टाकायचं हे म्हणजे की आमचं पार्सल आलेलं आहे. इतके मोठे पार्सल बोलवलेले आहे. बघा बॉक्स बघा, 1 2 3 4 बॉक्सेस. आणि तुम्ही विचार करा आम्ही काय काय बोलवलं असेल. हो ना चेतन? खूप जास्ती शॉपिंग झालेली आहे आणि आता असं फक्त त्याला अनपॅक पण नाही केलं, कारण आम्ही अनपॅक पण नाही केलं. अनपॅक आणि आम्हाला सगळ्यांना तुमच्या सोबत करायचं होतं की आम्ही अनपॅक करतोय आणि कसं आमचं घर मेकओव्हर करतोय, म्हणून आम्ही काहीच नाही केलंय. आता तुमच्या समोर तुम्हाला दाखवू की आम्ही काय काय आणलंय मित्रांनो. सो आपण सगळं माहिती पडणार. आपण सगळं अनपॅक करू आणि मग सगळं सोबत मेकओव्हर करू. या घरांना आता असं बघून घ्या, घर चेंज होणार आहे. आम्ही इतकं एक्सायटेड आहे ना पार्सल बॉक्स वगैरे ओपन करायला, त्याच्यामुळे आम्ही हा आत्ताच लगेच पहिलेच करतोय आणि मग ह्याच्यानंतर कंटिन्यू आम्ही आमच्या ट्रॅव्हलिंगची सिरीज चालू करू. ठीक आहे, सो लेट्स गो बडबड करू. पहिले आता तुम्हाला दाखवते मी की आमची किचन कशी दिसत आहे. सो बेसिकली ही आता आमची अशी किचन दिसत आहे. काहीच नाही आहे, तुम्ही बघा बेसिक. इथे थोडंसं हे सगळं असं किचन आहे आणि इथे आमचे बॉक्सेस वगैरे आहे, ते सगळं दाखवूया. हो ना चेतन? येस, मला आता समजत नाही की काय काय आलंय, काय काय बोलला. मी विसरलो आता, एवढे सगळे प्रोडक्ट्स ऑर्डर केले आहे मित्रांनो की लिटरली विसरलो की काय ऑर्डर केलंय. आता बघायची इच्छा आहे, तर बघायचं आहे आता काय काय खर्च केलेला आहे, कशावर खर्च केलेला आहे तू सगळं. हो नाही, आपण पण केलंय, माझ्यावर नको टाकू. तर सगळ्यात पहिले गाईज आपण करणार आहे किचनचं मेकओव्हर. येस राईट? येस. सो वी आर सो एक्साइटेड कारण की आम्ही आता खोलणार आहे आमचं फर्स्ट पार्सल, जे की आम्ही बोलवलेलं आहे नेस्टेशिया. फर्स्ट पण आम्ही सगळेच नेस्टेशियावरनं बोलवले. या सो आम्ही हे जे पण सगळं घरचं सामान बोलवलेलं आहे ते नेस्टेशिया मधनं बोलवले आहे. यार आम्ही खूप रिसर्च केली की त्यांची वेबसाईट बघा, तुम्ही पागल होऊन जाणार. जसं आपण स्टोअरला पण गेलो होतो आपण. आम्ही ऍक्च्युली खूप रिसर्च केली की कुठलं होम डेकोर मध्ये कुठले प्रोडक्ट चांगले आहे, ऑस्थेटिक आहे, काय क्वालिटी वगैरे आहे. तर त्यासाठी आम्ही ऍक्च्युली आधी स्टोअर व्हिजिट केली पुण्याला. विमाननगरला स्टोअर आहे, तुम्ही जाऊ शकता, फिनिक्स मार्केट सिटीमध्ये नेस्टेशियाचं. तिथे जाऊन वी वेर अमेज्ड ऍक्च्युली. लिटरली म्हणजे काय क्वालिटी आणि काय फिनिशिंग आणि काय ऑस्थेटिकपणा मित्रांनो. ऑस्थेटिकपणा वेबसाईट बघितली ना गाईस, तुम्ही जाऊन बघाल की त्यामध्ये काय पाहिजे तिथे आहे सगळं. सो मी काय केलं पहिले की ठीक आहे, हे एकच ऑर्डर करते, 2च ऑर्डर करते, 3च ऑर्डर करते. आणि असं करून माझ्या कार्टमध्ये 20-22 गोष्टी ऍड झाल्या आणि मला असं वाटत होतं की मी काहीच हे नाही करू शकत की नाही बाबा मी नेक्स्ट टाइम बोलेल असं. सो मी सगळंच ऑर्डर करून टाकलं. ठीक आहे यार, घरासाठी म्हणजे आपण करणारच. हा खूप लॉंग टाइम पासून प्लॅन होता की आपल्याला चेंजेस करायचे आहेत. बट टुडे इज अ डे. सो लेट्स अनपॅक आवर फर्स्ट बॉक्स फ्रॉम नेस्टेशिया. आरामात लागेल. एक्साइटेड, कंट्रोल नाही करू शकत आहे. आम्ही काय बोललो हे मी इंट्रोड्यूस करणार. हे बोललेले आहे आम्ही रॅक्स. स्पाइसेस रॅक. शिवानीला तिखट मीठ कुठे ठेवलेलं असतं, हळदी कुठे ठेवलेलं असतं, काही समजत नाही किचन मध्ये. सो त्यासाठी हे मी ऑर्डर केलंय शिवानीसाठी की शिवानीला सगळं एका सोबत सगळं दिसणार. असं आहे ते बाय द वे शिवानी. इथे आपण तेल ठेवू शकतो, इथे काहीतरी वेगळं ठेवू शकतो. हे सगळं तुमचं तिखट मीठ वगैरे याला प्रॉपर इथे ठेवायचं. नाही, याला पण असं दिलं ना, रेड चिली, टर्मरिक वगैरे, ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स सारखं. येस, किती भारी दिसतं ना यार, खूप भारी. हे काय यार, किती फॅन्सी दिसून राहिलं. फॅन्सी दिसत आहे. हा आहे ग्लास कुकिंग पॉट. अच्छा. याच्यामध्ये ना
म्हणजे हा ना मला सगळीचकडे दिसत होता. इंस्टाग्रामवर कुकिंगचे वगैरे व्हिडिओ येतात ना, त्याच्यामध्ये मला सगळीचकडे दिसत होता. तर मला तेव्हा असं होतं की मला हा घ्यायचाच आहे. आणि तुला माहिती आहे याच्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट कुठली आहे की हा ग्लासचा असून सगळीकडे इक्वली गरम होतो आणि प्लस हे मायक्रोवेव्ह आणि डिशवॉशर सेफ पण आहे. नाईस. सो फायनली माझ्याकडे नाही, आपल्याकडे आलेला आहे. हो ठीक आहे, आपल्याकडे. सो फायनली आमच्याकडे हा ग्लास कुकिंग पॉट आलेला आहे. ह्याची क्वालिटी किती प्रिटी आहे. शिवानीला काहीतरी बनवावं लागेल याच्यामध्ये. येस, काय ऍक्च्युली आता पाऊस येतोय तर मला असं वाटतंय की आपण मस्त पावसामध्ये मॅगी करायची. पण पहिले थोडं आवरून घेऊ आणि मग म्हणजे आवरून घेऊ. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मॅगी दिसणार मित्रांनो. मला आता माहिती पडलं की असं पण काही ग्लास मध्ये पण आपण काहीतरी कुक करू शकतो. क्वालिटी पण बढिया. ठीक आहे, मस्त बोललो तू. गुड जॉब. मी सगळंच चांगलं बोलवलं. ते निघालेलं आहे आमची हँडमेड लॉन्ड्री बास्केट. येस. पण ज्याच्यामध्ये मी लॉन्ड्री नाही ठेवणार आहे, हे मी यूज करणार आहे एका मस्त गोष्टीसाठी. ते माझ्यासाठी पण सरप्राईज आहे की काय करणार. हे याच्यासाठी पण सरप्राईज आहे, तर मी तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्येच. सो आम्ही अजून बोलवलेलं आहे ऑर्गनायझर बास्केट सेट. येस, मी एक गोष्ट ऍड केलेली आहे ती तुम्हाला दाखवेल. असं ना खूप वेळ होईल म्हणजे आम्ही एक बॉक्स खुलला तर सगळ्यात पहिले आम्ही काय करतोय सगळं अनबॉक्स बघतोय काय काय आलेलं आहे आमच्यासाठी. सगळं तुम्हाला सोबत दाखवतो. ठीक आहे. येस. बघ ना यार किती परफेक्ट एकदम. काहीच म्हणजे असं तुटायचं वगैरे काहीच नाही. असं एकदम डेलिकेट जरी असलं ना तर ते पण प्रॉपर ते पाठवत आहे. म्हणजे काहीच डॅमेज नको व्हायला. शिवानी हे माझ्यासाठी बोललं की नाही तू? मग माझी फेवरेट गोष्ट. माझ्यासाठी बोलले की नाही? नाही, इट्स ओनली फॉर मी. माझी आहे मग? नाही, ही माझी आहे. अरे यार. गाईज आमची ऑलमोस्ट सगळी पॅकिंग झालेली आहे. अनपॅकिंग झालेली आहे. सॉरी, अनपॅकिंग झालेली आहे. आम्हाला कळत नाही पॅकिंग आणि अनपॅकिंग काय असतं मित्रांनो. आम्ही फक्त ट्रिपला जातो आणि पॅक करतो. काय करू, ट्रिपला जातो आणि पॅक करतो आणि तेच आम्हाला पॅकिंगच लक्षात येतं आम्हाला. मला असं वाटतं हे सगळे प्रोडक्ट जे आता अनबॉक्स केल्यानंतर जे बघितले आहेत ना, त्याचा लुक आणि फील जे घेतलाय आम्ही, ते त्यांच्या जेव्हा प्रॉपर जागेवर लागणार तर मला असं वाटतं आपलं घर खूप सुंदर दिसणार. एक्स्ट्रा सुंदर दिसणार. एवढं सगळं आहे की काय काय दाखवू काय काय नाही. सो इथे बसून खूप वेळ झालाय, तर आपण एक काम करूया, सगळं उठू लावू आणि मग त्याच्यासोबतच तुम्हाला दाखवू एक गोष्ट की आम्ही ती कशी सेट करतोय. ठीक आहे. लेट्स गो. सो चला गाईज, आता आपण आपलं किचन लावूया. आम्ही सगळं इथलं असं सामान काढतो आहे आणि त्याच्यामध्ये आपली सामान ठेवतोय. गाईज आम्ही आता ही फोल्डेबल 2 टायर वुडन रॅक बोलवलेली आहे. किती एस्थेटिक दिसत आहे. नेस्टेशियाची. किती क्यूट. फोल्डेबल आहे. येस. चल एक एक करून करू शिवानी. आता नेक्स्ट गोष्ट आहे जी तुम्हाला सगळीचकडे दिसत असेल आणि सगळ्याच पोरींजवळ दिसत असेल. गेस कर. याला माहिती आहे. टम्बलर. नेस्टेशिया. सो येस. सो मी हे बोलवली. ऍक्च्युली हे पार्सल सगळ्यात पहिले आलं सगळ्यांपैकी. पार्सल 2-3 दिवसाआधी आलं होतं. 2-3 दिवसाआधी. आणि ॲज युजल मग शिवानी पार्सल दिसलं की नाही मला उघडायचं. अरे म्हटलं थांब जरा, सगळं येऊ दे. जर तेवढं पेशन्स माझ्यामध्ये असतं तर खूप चांगलं झालं असतं. बट इट्स ओके. सो मी हे खोललं आणि खोलून मी यूज पण केलं. जेव्हापासून मी हे आय थिंक परवा आलं तेव्हापासून हे माझ्यासोबत सगळीचकडे जाते. ऑफिसला, जिमला, आम्ही बॅडमिंटन खेळायला गेलो होतो तेव्हा आणि काल आम्ही फिरायला गेलो. आपण फिरायला गेलो तिथे पण तू घेतलं होतं. येस. नाउ इट्स माय बेस्ट फ्रेंड चेतन. आता मला बेस्ट फ्रेंड नाही आलाय. कुछ भी. मला बेस्ट फ्रेंड हा आलाय कारण की हा मला हायड्रेटेड ठेवतो. तिघं बेस्ट फ्रेंड झालोय आम्ही. अरे हा, आणि एक गोष्ट आणखी सांगायची राहिली. काल आपण बाहेर गेलो होतो ना, आता तू थोड्या वेळ बाहेर गेली होती बघ, तेव्हा ही बॉटल अशी झाली होती. मला वाटलं भाई गेलं पूर्ण पाणी पडलं असणार, पण नाही. पूर्ण लीक प्रूफ होती ही. पाणी नाही पडलं ना, काहीच नाही. तेच ना. आणि माहिती मी काल ऑफिसमध्ये घेऊन गेली होती गाईज ही पाणी, आणि माझा गळा सर्दीमुळे खूप असा खवखव करत होता. सो मी याच्यामध्ये गरम पाणी घेऊन गेली. लिटरली हे किती वेळ म्हणजे लिटरली गरमचं पाणी गरम राहिलं. मला पण हे पाहिजे माझ्यासाठी. मी तुला ऑर्डर करून देते. आपण दोघं जण असं जिम मध्ये जात जाऊ अशी बॉटल घेऊन. हे आहे कटिंग चाय. आता जेव्हा माझे मित्र, तुझे मित्र, मैत्रिणी जे पण येणार त्यांना आम्ही याच्यामध्ये चाय देऊ. एकदम परफेक्ट विंटेज वाली फिलिंग. दिस इज दिस कटिंग चाय. येस. 4 लोकांसाठी आहे ते. आणि जे जास्ती जर लोक आले तर आम्ही हे पण बोलवणार त्यांच्याकडे. असं जायचं, असं चहाड्याचे टाकायचं आणि असं घेऊन द्यायचं. घ्या चहा घ्या. आणि ज्यांना याच्यामध्ये चाय पाहिजे असेल ते हे पण. ही माझी चॉईस आहे ऍक्च्युली. कप्स अँड सॉसर्स आपण याला मराठीमध्ये कपशी आणि चहाचे कप्स म्हणतो. या चहा असं तर नाही पिता, असं नाही, असं दोन्ही हात लावून कोण पितं? नाही हे सॉसरशी पकडणार ना मी. सो क्यूट कलर बोलले.
आमचं प्रेप कपावरचं हे काही संपत नाही. त्याच्यानंतर आम्ही बोलवलेले आहे क्यूट हार्ट शेप मग्स. हार्ट एक चेतनचा एक माझा. कांट वेट. लागलं मला. लागलं. इथे इट्स लाईक व्हेरी क्यूट सी स्टफ. त्यानंतर आम्ही क्यूटच बोललेलं आहे गाईज. हे बघा, अबे याचं ना इकडे इकडे फिरलं. हे बघा, सॉल्ट अँड पेपर शेकर. सो नेक्स्ट थिंग आम्ही ना ही बोलवली आहे क्यूटच्या प्लेट्स, स्नॅक्स प्लेट्स. येस. त्यामध्ये आम्ही आता मॅगी करूया आणि लगेच खाऊया. प्लेट्स दाखवून दे. सिरामिक प्लेट. ठेवलं. ओ माय गॉड. अरे कॅफेवाली फिलिंग आहे भाई घरी आता. सो मी बोललेलं आहे गाईज डिनर सेट. येस. आणि तुम्ही क्वालिटी बघू शकता याची. दिस इज अ प्रिटी, म्हणजे असं वाटतं की केळीचं पान ऍक्च्युली आहे आणि त्याच्यावर आपण जेवणार. आम्ही ऍक्च्युली आता केरळला गेलो होतो ना, तर आम्हाला केळीच्या पानावर खायला खूप मजा यायची. तर प्लेट्स पण केळीच्या पानाची बोलवलेली. असं काही नाही, ऍक्च्युली मला हे खूप क्यूट वाटलं त्याच्यामुळे आणि एकदम प्रिटी. सो मी ह्याचा बोलवलेला आहे 8 प्लेट्स बोलवलेल्या आहेत. 8 सेट, कारण की 6चा बोलवायचा होता, पण मला वाटलं की कोणी पाहुणे आले तर आपल्याकडे जास्त ते 8 तर पाहिजे यार. मी बोलवलेले आहे प्लेट्स, बाउल्स आणि बाउल्स पण दाखवून देऊ ना सोबतच. याचे आम्ही याच्यासोबतच बोलवलेलं सेम आहे बनाना लीफचं वगैरे. येस, सेट बोलवलेला आहे घरच्यासाठी. त्यानंतर हे आहे ग्लासेस बोलले मी 2 प्रकारचे बोललेले आहे. ही बोललेले आहे आम्ही कोल्ड कॉफी वगैरे किंवा कुठलं शेक वगैरे केला, मँगो शेक वगैरे, तर त्याच्यासाठी बोललेलं आहे हा. आणि हे पण हे पाहिजे पाणी पण खूप भारी वाटेल. ऍक्च्युली वॉटर पण आपण याच्यामध्ये किंवा आईस्क्रीम वगैरे पण घेऊ शकतो. म्हणजे बोललेलं आहे हे 2 आम्हाला सेट पडला ऍक्च्युली हा सर्विंग ट्रे. ठीक आहे. सो याची डिटेलिंग बघा यार, किती मस्त आहे ना. येस, फुल ऑन एस्थेटिक. डिटेलिंग खूप छान आहे. नेस्टेशिया. आय थिंक दॅट इज माय नाव गो टू. येस, गो टू होम डेकोर ब्रँड. आम्हाला असं वाटतं की आम्ही एवढं तर बोलवलेलंच आहे, पण आणखी आपण बोलू शकतो. तुम्हाला असे ब्लॉग्स भरपूर दिसणार आहे गाईस, कारण की आम्ही हे बोलवतच राहणार आहे आणि तुम्हाला हे दिसतच राहणार आहे. तर एवढं सगळं आम्ही बोलवलं आहे किचनसाठी. आणि आता आपण ते सगळं व्यवस्थित लावूया. थोडंसं किचन, थोडंसं बेडरूम, थोडंसं हॉल गोष्टी बोलवल्या आहे. म्हटलं एकदा बोलवून बघायचं ना, म्हणून आता थोड्याशाच गोष्टी बोलवलेल्या आहे. थोडासा तर नाही बोलवलं आहे, जास्ती आहे, अजून जास्ती बोलवायचे आहे. चेतन गोष्टी काय आहे, जास्त संपलं. पण बघ मी सांगते किती भाई साब 20-25 आयटम झाले. ऍक्च्युली मी ना अजून एक सिक्रेट गोष्ट सांगते. मला असं वाटते 40 गोष्टी टाकल्या होत्या कार्टमध्ये. मी फर्स्ट टाइम बोलत होती ना नेस्टेशियावरनं. सो मी म्हटलं की पहिले एकदा बोलवते, थोडं कमी करते. सो थोडं कमी म्हणजे मी 20 कमी केले चेतन. 20 क्वांटिटी थोडी नसते बाय द वे, खूप जास्ती झाली 20 क्वांटिटी. बट ठीक आहे, सगळ्या गोष्टी आवडल्या मला. अप्रूव्ड. घर खूप सुंदर दिसत ना, कारण की आता सेट करू यार पटकन. वेलकम टू माय किचन गाईज. तर आपण आपलं किचन मेकओव्हर करूया. तर मला सगळ्यात पहिले वाटते की स्पायसेसची ही जी वुडन रॅक आहे झालं, हे स्ट्रॉंग आहे आणि एकदम क्वालिटीची चांगली आहे. नाही तर हे तर फुटलं असतं आता माझ्याकडनं, पण हे नाही फुटलं. स्टार्टिंगला मला होते की हँडल विथ केअर. स्वतः मी केअर नाही करते, ते जस्ट ऍक्सिडेंट. इट्स जस्ट अन ऍक्सिडेंट. इथे समजा स्पायसेसची रॅक मला वाटते आपण ठेवायला पाहिजे इथे, कारण की इथनं असं बनवायचं, जवळच्या जवळ राहायला पाहिजे. असं घ्यायचा, मसाला टाकायचा, मसाला इथे असं करायचं आणि इथे स्वयंपाक बनवायचा. सो इथे जवळच्या जवळ राहायला पाहिजे. हे मला वाटतं मी इथे ठेवते. त्याच्यानंतर हे जे ऑर्गनायझर आहे मला वाटते चेतन आपण इथे ठेवायचं ना, ग्लासेस वगैरे थोडं, आणि इथे असं प्लेट्स ठेवूया. सध्याचे 2च काढू, कारण की आपण दोघंच आहे ना. ठीक आहे. त्याच्यानंतर हे आपण जे सर्विंग ट्रे इथेच ठेवूया. हे पण इथे ठेवू शकतो. आणि माझे क्यूटचे कप्स माझे मी कुठे ठेवू. ठीक आहे. सो दिस इज आय थिंक द परफेक्ट प्लेसेस. थांब मला थोडंसं एक गोष्ट राहिली. किचन मला काय वाटतं माहिती आहे का, किचन हे इनकम्प्लीट आहे. मला असं वाटतं की घरच आपलं इनकम्प्लीट आहे प्लांट्स जर नसले तर. सो आपण याच्यामध्ये एक प्लांट ॲड करूया. सो फायनली आमची आता स्पाइस रॅक झालेली आहे रेडी. हो ना चेतन? शिव बघ ना यार, किती मस्त ऑर्गनाइज दिसतं ना आता एकदम. आधी मला असं व्हायचं की मीठ कुठे आहे, मोहरी कुठे आहे, जिरा कुठे आहे, असं शोधत बसायचं मी. आता डायरेक्ट अरे जिरा, अरे मोहरी. बाई आता मी पण किचन मध्ये येणार आणि कुक करणार मस्त. कोण आहे हा माणूस? आणि एवढं ऑर्गनाइज झाल्यावर तर कोणी पण चेंज होणारच आहे यार. खरंच का? मग तू आता करशील स्वयंपाक माझ्यासाठी? येस, आता मी किचन मध्ये येणार आणि मी बनवणार जेवण. चल यार थोडं ब्रेक घेऊ, आता भूक लागली मला खूप. आता आपण मॅगी खायला पाहिजे, कारण की याच्यामध्ये डायरेक्ट तेल टाकणार आहे. मी थोडीशी ऍक्च्युली भीती वाटते मला, कारण की मी पहिल्यांदा करत आहे. हा फुटेल नाही ना? नाही ग. ओके. सो याच्यामध्ये थोडंसं टाकावं लागणार तेल. बस बाबे. ठीक आहे. सो आता मला वाटतं तेल आमचं बऱ्यापैकी गरम झालेलं आहे.
तर आता आपण टाकूया जिरा. काशील उडेल ते थोडंसं थोडं उडत होऊ आहे दे ते. होऊ दे त्याला. ऍक्च्युली ते मी धुतल्या त्याच्यात तेल टाकून दिलं. तुम्ही पहिले जर कराल असं तर पहिले पाणी काढा आणि मग तेल टाका. मी पुसलं होतं ऍक्च्युली ते. पुसल्याने काही नाही होत, त्याला पहिले गरम होऊ द्यावं लागतं. ठीक आहे. किचन मध्ये कोण जास्त येत असेल याच्याने तुम्ही समजत नाही किचन मध्ये कोण जास्त येत असणार. चुप आपण हे टाकू याच्यामध्ये. पाशील आरामात. झाक ना. थोडा चेहरा उडून आला तरी झाकत नाही आहे. आपण यामध्ये टाकू जिरं गाईस. आणि आफ्टर जिरं आपण ह्याच्यामध्ये टाकू. म्हणजे मोहरी. पहिले मोहरी टाकायला पाहिजे. पण मी जास्त पडलं. सॉरी गाईस तुम्ही आम्हाला म्हणता की कुकिंग ब्लॉग का नाही करत? नेक्स्ट त्याच्यामध्ये नाही करत. का नाही करत कारण की दिस इज आवर काय त्याला कंडिशन. बस बस एवढे. अबे बस झालं. अरे ते छोटे होतात चेतन. स्टील काय येतं. सो आता आपण ह्याच्यामध्ये टाकलेला आहे गाईस मोहरी, जिरा आणि कांदा. ठीक आहे. आता आपण ह्या कांद्याला होऊ देऊ. शिवण थोडं मला पण करू दे ना यार. तुला पण करायचं हा आहे. दे. काय आहे स्लो चेतन स्लो. इतकं अगं फास्ट करताय. अगं ते जळून जाणार ना म्हणून. नाही तसं नाहीये. ह्याच्यामध्ये हे इक्वली गरम करतं आणि फूड खूप वेळपर्यंत गरम पण राहतं. बाय द वे माझी मॅगी बघा कशी बॉईल होते. मला हीच तर गोष्ट खूप जास्ती आवडली शिवानी की आपण बघू शकतो की मॅगी कशी झाली आहे म्हणून. बघ किती बढिया वाटत कशी बॉईल होते राईट. मी तर मॅगी बनवूनच थकली. सो गाईज आता आपण करूया याला सर्व करायसाठी. सगळ्यात पहिले प्लेट्स काढून घ्यायचे. अच्छा प्लेट्स. मग काय काढायचं? मग सर्विंग ट्रे. गंमत करत आहे. चला भूक लागली. मॅगी काढूया. अशी आमची मॅगी दिसत आहे. टेस्टी झाली डायरेक्ट टेस्टी. मला तर तोंडाला पाणी सुटत आहे लिटरली. याच्यावर आपण टाकूया चीज. स्पून. सर प्लीज हॅव इट. ट्रे हात काढ एक मिनिट. आरामात. काय झाली आहे मॅगी. चेतन तर थांबतच नाही आहे. चला आता थोड्याशाच गोष्टी राहिल्या गाईज. जास्त नाही राहिल्या. दाखवूया तुम्हाला. थोडंसं राहिलं. बाय. सो गाईज आता आमचं मॅगी खाणं झालं आहे. चेतन बॉक्सेस उचलत आहे. आणि जसं आम्ही तुम्हाला म्हटलं होतं की आता हा जो व्लॉग राहणार आहे. सॉरी रील नाही तर तो राहणार आहे बेसिकली मेकओव्हरचा. सो आता तुम्हाला एक फायनल लुक देऊन देते की आमचं आता किचन कसं दिसतंय. उफ हे माझंच किचन आहे का मला थोडं डाऊट येत आहे. कारण की हा इतकं परफेक्ट आणि इतकं हे कसं दिसत आहे. ठीक आहे चलो आता आपलं किचन तर डन आहे चेतन हो ना. आणि आता काय बाकी आहे? आता हॉल आणि बेडरूम. हॉल आणि बेडरूम. येस. हॉलमध्ये आपण चला काय काय घेतलंय बघ दाखव. येस. ओ दिस इज ओ माय गॉड. इतकं प्रिटी दिसत आहे ना हे ह्याच्यामध्ये चेतन. फक्त हे व्यवस्थित लावशील का? कॅन्डल होल्डर घेतलेलं आहे मी. मला खूप जास्त कॅन्डल्स आवडतात हो ना चेतन. खूप जास्ती. आमच्याकडे अजून कॅन्डल्स पडलाच आहे. ते दाखवत नाही तुम्हाला. दाखव ना. ते नाही दाखवत तुम्हाला मी. ठीक आहे. थोड्याशा अर्ध्या जळल्या आहे ना त्याच्यामुळे. येस. सो आम्ही हे कॅन्डल होल्डर घेतलेला आहे जो एकदम प्यारा दिसत आहे. चलो नेक्स्ट. हा क्यूटसा ट्रे. ह्याच्यामध्ये ना मला तुम्हाला चेहरा दिसत आहे. तुम्हाला दिसत आहे? दिस इज आवर बेडशीट. एकदम स्वीट आणि सिम्पल आणि काय म्हणतात त्याला एकदम प्युअर लुक जसं देत आहे. हे आहेत ते कुशन कवर जे मी बोलवलेले. बट ह्याचे जे कुशन्स आहेत ते यायचे आहे. थोडंसं लेट झालं सो मी ते दाखवेल नंतर कधीतरी तुम्हाला. आणि माझी क्यूट गोष्ट म्हणजे दिस वन. हा तर खूपच भारी आहे यार. असं विंटेज वाटतं एकदम. विंटेज मिरर. इथनं दाखव. इथनं बघ किती भारी वाटतं. सो नाईस. आपण दोघं दिसतोय बघ. हां. आता नेक्स्ट व्हॉट? आता गाईज मला लागली आहे भूक. व्हॉट? अबे आत्ताच तर नाही खाल्ली. मॅगी खाल्ली आणि आपण फक्त थोडंसंच काम केलेलं आहे. पोट आहे. काही गुड न्यूज आहे का याच्यामध्ये? आहे का गुड न्यूज? हां. सो फायनली आमचं जेवण झालेलं आहे. आज थोडंसं थकल्यासारखं वाटत होतं आणि आज संडे पण होता त्यामुळे डाळ आणि भात म्हणजे दाल खिचडीच केली आम्ही. कंट्रोलच नाही होत आहे. कधी खाते कधी. आणि प्लेटफॉर्म बघ ना किती मस्त दिसत आहे. कॅफे फील देत आहे. एकदम कॅफे फील देत आहे. एकदम इंस्टाग्राम वरती. हा एकदम असं एस्थेटिक आणि कॅफे फील फोटोजेनिक वाटत आहे बेसिकली खूप. चला आता खाऊया गाईज. येस. एवढी मेहनत करून जे आम्ही बनवलं खूप बढिया झालं होतं ऍक्च्युली. टेस्टी झालं. आणि त्याच्यामध्ये आम्ही नवीन आमच्या प्लेट्समध्ये खाल्लं तर आम्हाला अजूनच चांगलं लागलं. चांगलं वाटलं. दॅट्स ट्रू. चलो पण लेट्स डू इट म्हणजे करावं लागणारच.
2च आहे प्लेट, जास्त नाही आहे. जास्त नाही, लवकर कारण होऊन जाईल. ऑलरेडी झाले आहेत भांडे कारण की आम्ही ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. आम्हाला वाटलं होतं की जेवण झाल्यानंतर परत त्रास आहे ना, त्यामुळे कमी भांडी ठेवावं. अबे चेतन काय करतोय? काही नाही यार, आहे ना बरोबरच तर आहे. हे बघ, यांनी माझी वॉशिंग स्किल सर्वाइव्ह केली आहे प्लेटने. ऑब्विसली करणार, कारण किती स्ट्रॉंग आहे माझ्यासाठी. माझ्यासारखी स्ट्रॉंग आहे. व्यवस्थित कर बाबा. हा, गुड क्वालिटी. तू पण आरामात घे आता. स्ट्रॉंग आहे काय ना त्याला. सो माझी पण डिश वॉशिंग स्किल सर्व्हाइव्ह करूनच घेणारी, कारण की मी चिकनपेक्षा पण जास्त. बस बस बस, चला चला. ओके सो गाईज, माझी बॉटल. मग घेऊनच फिरते, असं लहान मुलाला घेऊन राहते फक्त दिवसभर. ती स्टाईल, हे माझी स्टाईल आहे. फायनली गाईज, आपण मिळून आमचं घर मेकओव्हर केलेलं आहे. तर सांगा तुम्हाला कसं वाटलं, आम्ही जे प्रोडक्ट्स ऑर्डर केले ते कसे वाटले. सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट तुम्हाला कुठला वाटला. त्यानंतर तुम्हाला जर याची लिंक वगैरे पाहिजे असेल तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकू. मला माहिती आहे मोस्ट ऑफ द मुली म्हणणार की दिस हे त्यांना सगळ्यात जास्त आवडलंय. ऑब्व्हियसली आवडणारच. आणि मला वाटतं माझं कटिंग चाय पण तुम्हाला आवडायलाच पाहिजे. मी एकदम मस्त युनिक गोष्ट बोलली होती. ठीक आहे. सो आजचा डे असा होता. घरचं थोडंसं काम झालं, खूप दिवसांचं. घरचं थोडंसं काम झालं. पूर्ण घर आपण मेकओव्हर केलेलं आहे. पूर्ण घराला अस्थेटिक बनवलं आहे डायरेक्ट. राईट फ्रॉम किचन, बेडरूम टू हॉल, सगळ्या गोष्टी आम्ही कव्हर करायला ट्राय केलं. होपफुली आम्ही परत असे प्रोडक्ट्स ऑर्डर करू आणि तुम्हाला परत असे प्रोडक्ट्स दाखवू. तू असं का बसल्यावर बस ना. ओके. सो येस गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग, थँक्यू फॉर सपोर्टिंग. तुम्ही आमचे असेच व्लॉग बघत राहा. आणि तुम्हाला जर अजून कुठले व्लॉग्स बघायची इच्छा असेल तर तुम्ही आम्हाला नक्की सांगा. आम्ही विचार करतोय की आमच्या दोघांना पण कुक करता येत नाही ना. सो आता पण आम्ही जेव्हा दाल तडका राईस आणि हे केलं तेव्हा ना खूप मजा आली, म्हणजे असं थोड्याशा गोष्टी वगैरे. तर मला असं वाटतं की ते आम्ही व्लॉगमध्ये घ्यायला पाहिजे. तर आम्ही नक्कीच ट्राय करूया की आमचे डोंट कुक विथ अस व्लॉग्स लगेच लवकरच येणार. येस. सो स्टे ट्यून गाईज अँड थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. या व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, खूप खूप जास्त शेअर करा. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट मला सांगायची राहिली. कुठल्या गोष्टी आवडल्या असणार तर मी ह्या सगळ्या प्रोडक्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार. ती जाऊन तुम्ही चेकआउट करा आणि तुम्हाला जर काही आवडलं असेल तर बघा. येस. चलो बाय बाय. गुड नाईट. नाईट. हॅव अ नाईस टाइम.